हॅलो, हाय फ्रेंड. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. आणि हो फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ती स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. कारण काय टिप्स आहे आपल्या आमरसबद्दल त्या टिप्स तुम्हाला सगळा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळणार आहे. चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर इथे मी काही आंबे घेतलेले आहे आणि जे आंबे तुम्ही पाहता कशा प्रकारे मी प्रेस करून घेत आहे. कारण का आंबा आपल्याला डायरेक्टली कट करून घ्यायचा नाही, अशा प्रकारे आपल्याला आमरस बनवायचा आहे. आणि तुमच्या माहिती करता एक सांगते, ती पण एक टिप आहे. आपल्याला जर आंबा ओळखायचा असेल किंवा गोड वगैरे कसा आहे, तर तो आंबाच आहे त्याचा थोडासा वास घेऊन पाहायचा आहे की वासावरनं गोड आहे की नाही ते पण कळतं. आणि नंतर ही एक गोष्ट आहे की आपला आंबा ताजा आहे का नाही ते पण कसं कळेल, की त्याची तोंडाची साईड आहे ती थोडीशी कडक वगैरे लूज वगैरे जर लागली, तर ते कळूनच जाईल की तुम्हाला आंबा म्हणजे ताजा आहे का शिळा आहे ते पण. आणि जी आपल्या आंब्याची जी तोंडाची साईड आहे, तर त्याला ना चिक असा असतो, तर चिकाचा द्रव असतो. तर चिकाचा द्रव आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण आपल्या आमरसमध्ये ते चिकाचा द्रव आहे, ते गेला नाही पाहिजे. आंब्याची ती जी तोंडाची साईड आहे ती काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहत असाल की आंबा पूर्ण पणे जी आहे तर आंबा असा पिळून घेतलेला आहे आणि आपल्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जी मी आहे तर आमरस बनवत आहे. तर तुम्ही आता पाहत असाल की दोन्ही हाताने म्हटलं तरी हरकत नाही आणि एका हाताने म्हटलं तरी हरकत नाही. फक्त आंब्याचा रस आहे तर व्यवस्थित आपल्याला ज्या साली आहेत त्या सालीच्या आतमधला पण आपल्याला जे गर आहे ना काढून घ्यायचा आहे. आपण ज्यावेळेस आंबे धुतल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण आंब्याला सगळीकडनं एकसारखं प्रेस करून घेतल्याच्या नंतर जे आमरस आहेत आपला फटाफट असा आंब्याच्या जे गाठी वगैरे आहेत त्या फटाफट अशा पटकन निघून जातात. तुम्ही पण कधी कोणत्या कशाप्रकारे आमरस बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कारण मला पण थोडीशी माहिती कळेल, की म्हणजे कोण कशाप्रकारे बनवतं ते. तिकडे तुम्ही पाहत असाल, की जी आंब्याची साल आहे, त्याचा जी आतमधला गर आहे, ते मी पूर्ण असं काढून घेतलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे नसेल, तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने जे सालीमधला जे काही शिल्लक राहिलेला गर असेल, ते पण तुम्ही काढू शकता. हे तुम्ही पाण्याचा वापर न करणार नाही, ते पण तुम्हाला का नाही करणार, ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. आणि जे आपल्या ज्या कुया आहे ना, म्हणजे आहे ना, ते सगळं त्याचं पण मी जे रस आहे ते काढून घेते. आणि जसं कोळी पण आहे ना, ते एकदम हाताच्या प्रेशरने बरोबर काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल, की जे आंब्याचा आपला पूर्ण गर आहे, तर मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. आणि तुम्ही इकडे पाहत असाल, की पाण्याचा न वापर करता, कारण पाणी टाकल्याच्या नंतर आंब्याचा रस काळा पडतो, जास्त वेळ टिकत नाही. त्यासाठी मी जे आहे ते पाणी इथे ॲड केलेलं नाही, पाण्याचा वापर केलेला नाहीये. जर तुम्हाला पाणी जर आंब्याचा रस जास्त वेळ ठेवायचा असेल, तर तुम्ही तिथं बर्फाचे जे स्किप असतात तुम्ही ते ॲड करू शकता. नाहीतर मी साखर घेतलेली आहे. साखर हवी तशी मी टाकणार आहे, कारण आंबे जेवढे गोड वगैरे पाहताच मी टेस्ट केलेलं नाही. त्यानंतर टेस्ट करूनच साखर अजून टाकणार आहे. इलायची पावडर घेतलेली आहे 1 चमच्यामध्ये. नंतर आधीच्या व्हिडिओमध्ये नंतर टाकलं होतं. इथं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, कारण सगळीकडनं एकसारखे मिक्सरमध्ये मिक्स होईल त्यासाठी. जे आपल्या आंब्याचा गर आहे पूर्ण मिक्सरमध्ये मिक्स करून घेतल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. जे काही आंब्याचा गर आहे मिक्सरमध्ये मिक्स केल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. आणि म्हणतात ना, की आंब्याचा रस आणि जे दूध आहे ते एकत्र खाल्लं नाही पाहिजे. त्यासाठी पण टिप्स आहे. जर तुम्हाला जर आमरसमध्ये दूध टाकायचं नसेल, ज्यावेळेस तुम्हाला जेवणाच्या अगोदर जर तुम्ही 10 मिनिटं, 2 मिनिटं जरी आधी दूध ॲड केलं तरी काही हरकत नाही. इथं आम्हाला पण म्हणजे 10-15 मिनिटात जेवायलाच बसायचं होतं, त्यावेळेस मी दूध ॲड केलेलं आहे. तुम्ही पण तसं करू शकता. आणि नंतर मग इथं मी सगळं दूध ॲड केल्याच्या नंतर सगळं एकसारखं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आणि तर तुम्ही इकडे पाहता असाल, की कशाप्रकारे जे आपलं आमरस आहे ते एकदम छान असं बनवून तयार झालेलं आहे. आणि त्याची जी कन्सिस्टन्सी आहे एकदम परफेक्टली झालेलं आहे. आणि खूप असं जे म्हणतात ना, की मिडियम असा झालेला आहे. तर सीझनचा मस्त असा आमरस जे आहे त्या बनवून तयार झालेला आहे. तर इथं मी नंतर एका बाउलमध्ये काढल्याच्या नंतर थोडेसे जे केशर आहे ना आपले आमरसमध्ये ॲड केलेले आहे.
आणि थोडेसे जे आहे आता आणखीन मी ह्याच्यामध्ये जे काजू बदामचे ते थोडेसे तुकडे करून ठेवले होते ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तर आपला जे आमरस आहे तर कसा किती छान दिसत आहे ते पण तुम्ही पाहू शकता. आणि माझ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. मला गॅरंटी आहे की आमरस अजिबात काळा पडणार नाही आणि टेस्ट वगैरे खूप छान अशी झालेली आहे. चला तर मग फ्रेंड्स, माझी आमरसची रेसिपी आहे ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया छान-छान अशा रेसिपीसोबत आणि जेवढं होईल तेवढं प्लीज फ्रेंड्स माझी रेसिपी आहे शेअर करायला विसरू नका आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा.